श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। 19 एप्रिल 2026 वार रविवार या दिवशी अक्षय तृतीया आहे। तर या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण सत्यनारायणाचं पूजन करायचं आहे। बघा, सत्यनारायणाचं पूजन केल्याने आपण लक्ष्मी प्राप्ती होत असते। आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करत असतो। तर या आता अक्षय तृतीयाला हे पूजन केल्याने याचं अक्षय पटीने फळ भेटत असतं, अनंत पटीने, म्हणजे याचा कधी क्षय होत नाही। तर हे पूजन आपण आवर्जून करायचे। तर हे पूजन करताना आपण काय करायचे, संध्याकाळचा जो प्रदोष काळ असतो बघा, सूर्य मावळायच्या आधी 24 मिनिटं आणि नंतर 24 मिनिटं, अशा या काळामध्ये पूजन करा। ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करा। कारण अक्षय तृतीया चालू होते 10 वाजता, काहीतरी 9:50 चालू होते। ते दिवसभर याचा पुण्यकाल आहे। तर या दिवशी आपण दिवसभरात तुम्हाला वेळ भेटेल तसा तुम्ही करू शकता। मुहूर्त बघायची वगैरे काही गरज नाही। अक्षय तृतीया हाच एवढा पवित्र दिवस आहे, याला कोणतेही कार्य करण्यासाठी मुहूर्त बघायची गरज नसते। तर सत्यनारायणाच्या पूजेसाठी काय करायचं आहे, आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे, तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जागा पण पुसून घ्यायची। जिथं आपण करू तिथं पूर्व पश्चिम बसा किंवा मग उत्तर दक्षिण बसा। उत्तरेकडे तोंड करून नका बसू, कारण देवतांचं तोंड दक्षिणेकडे होईल। पूर्व पश्चिमच बसा। तर यावेळेस मग काय करायचं आहे, अजून आपल्याला पाट मांडायचं आहे। पाटावर सफेद कपडा ठेवा। सफेद कपडा नसेल तर काळा कपडा सोडून तुमचं कोणताही कलर म्हणजे टाकू शकता। त्यावर एक कलश मांडायचा आहे बघा। कलशामध्ये पाणी भरायचं आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा, एक सुपारी, एक नाणं टाकायचं आहे। साईडने एक आंब्याचा दगड ठेवायचा आहे, त्यावर ताम्हण ठेवायचे आहे, ताम्हणामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावर आपल्याला बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे। तर ताम्हणाच्या समोरच काय करायचं, आपल्याला जोडपानावर एक गणपती बाप्पांची सुपारी ठेवायची, एक वरुण देवतांची सुपारी ठेवायची आणि एक कुलदेवताची सुपारी ठेवायची आहे। अशा 3 सुपारी आपल्याला ठेवायच्या जोडपानावर, प्रत्येकाला जोडपानावर ठेवायचं आहे। मागं आपल्याकडं सत्यनारायण भगवानांचा फोटो असून तो ठेवायचा आहे आणि तिथं तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची त्या दिवशी आवर्जून त्यावर कुंकुमार्चन करायचे बघा, ते पण तिथं ठेवू शकता तुम्ही। एक अखंड म्हणजे दिवा लावायचा आहे, धूपदीप लावायचं आहे आणि त्यानंतर प्रथम काय करायचं आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। सुपारीची पूजा करून घ्यायची आहे, ती सुपारी पुसून घ्यायची। तुम्हाला अभिषेक करायला जमलं तर अभिषेक करा। त्यानंतर सुपारीला नैवेद्य दाखवायचा आहे। तसंच आपल्या कुलदेवतेची सुपारी घ्यायची आहे, तशीच वरुण देवतांची सुपारी घ्यायची आहे, पुसून वगैरे त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे। त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्य प्रत्येकाला तुळशीपत्र ठेवून प्रत्येकाला नैवेद्य दाखवायचं आहे। नैवेद्य कसं दाखवा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बालकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक हा श्रीसूक्त आणि पुरुषसूक्ताने करायचा आहे। त्यानंतर बालकृष्णाची मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे शिऱ्याचा। हा शिऱ्याचा नैवेद्य आपण फक्त घरातल्या सदस्यांनीच खायचा आहे, बाहेरच्या कोणाला हा द्यायचा नसतो। असं नैवेद्य दाखवल्यावर आपण आरती करायची आहे। त्यानंतर आपण 1 ते 5 अध्याय वाचायचे आहेत। ही पोथी वाचून झाल्यावर तुम्ही आरती करू शकता किंवा आधी आरती करू शकता। अशी ही सत्यनारायण भगवानांची कथा वाचून झाल्यावर सगळ्यांनी नमस्कार करायचे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। बघा, ही अशी सेवा केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो। जे काही आपले आडलेले नडलेले जे काही पैसे असतात, कुठून येणं असतं, कुणी खूप दिवसापासून पैसे घेतलेले ते परत देत नाहीत, याचा मार्ग मोकळा होतो। आणि या दिवशी आता अक्षय तृतीया बघा, एवढा छान दिवस आहे। या दिवशी कोणताही मुहूर्त बघायची गरज नाही। या दिवशी जर तुम्हाला सत्यनारायण चालू करायचं असेल तर तुम्ही या दिवशी चालू करू शकता। 11 पौर्णिमा वगैरे संकल्प घेऊ शकता की मी या दिवसापासून 11 पौर्णिमा सत्यनारायणाचा संकल्प घेतोय, तर माझ्या आयुष्यात म्हणजे काही संकट असेल, पैशाची अडचण असेल ती दूर होऊ द्या, तर ती तुमची या सेवेने दूर होते। तर असा हे सत्यनारायणाचा जो काही व्रत आहे ते खूप म्हणजे फलदायी आहे। तसंच सांगितलेलंच आहे त्याच्यामध्ये की कलियुगामध्ये हे व्रत म्हणजे पैशासाठी खूप फलदायी आहे। तर अशी ही पूजा तुमच्याकडून सगळ्यांकडून स्वामी करून घेऊ। तर या दिवशी अजून काय सेवा करायची, तर बघा, या दिवशी आपण संध्याकाळी हवन करायचंय बघा। आता हवन हे कशासाठी करायचं आहे, तर हवन हे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेसाठी करायचं आहे। तर आपण हे हवन कशाने करायचं आहे, तर आपल्याला याच्यामध्ये लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र घ्यायचा आहे, गणपती बाप्पांचा मंत्र घ्यायचा आहे। आधी गणपती बाप्पांचा मंत्र घ्यायचा, मग स्वामी महाराजांचा मंत्र घ्यायचा, मग लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री, कमलात्मक मंत्र, नंतर कुबेर मंत्र घ्यायचा आहे, षोडशी मंत्र घ्यायचा आहे, श्रीसूक्त घ्यायचं आहे 16 वेळा आणि नंतर फलश्रुती घेताना हवन नाही करायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र पण घ्यायचं आहे। अशी हवनयुक्त सेवा केल्याने
लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे खूप छान सेवा आहे ही. ज्यावेळेस आपण स्वाहा म्हणतो त्यावेळेस आपण हे देवतांना अन्न भरवत असतो, त्यांच्यापर्यंत ही सेवा लगेच रुजू होते. अशी हवनयुक्त सेवा उद्या संध्याकाळी सगळ्यांनी करा. जसं जमेल तसं करा. तुम्हाला समजा जास्त वेळ नाही आहे तर तुम्ही 24 वेळा सगळे मंत्र घेऊ शकता. एकदा श्रीसूक्त घेऊ शकता. व्यंकटेश स्तोत्र छोटंसंच आहे ते पण एकदा घेऊ शकता आणि पटकन तुमची 10 मिनिटात ही सेवा होऊ शकते. आवर्जून सगळ्यांनी सेवा करा. बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप ही पॉवरफुल सेवा आहे. तर थोडासा वेळ तर आपण आपल्या आयुष्यातला थोडासा काढू शकतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की ही सेवा तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा. कारण सत्यनारायण आणि लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा ही लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे. त्यामुळे या सेवेपासून कुणी वंचित राहू नका. सगळ्यांनी ही सेवा नक्की 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 करा. बघा, आता आपल्याला हवनासाठी हवीर द्रव्य तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय लागणार आहे, तांदूळ लागणार आहेत, सफेद तेल लागणार आहे आणि साखर लागणार आहे आणि थोडंसं 1-2 थेंब तूप लागणार आहे. तर आता आपण काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. बघा, छोटीशी वाटी असेल तुमच्याकडे छोटीशी वाटी तांदूळ घ्या. त्याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे जवळजवळ 3 पट कमी सफेद तीळ घ्या आणि त्याच्यापेक्षा एकदम थोडंसं काहीतरी अशी नावापुरती साखर टाका. म्हणजे जेवढा वेळ आपण मंत्रस्तोत्र घेणार आहे तेवढंच हवीर द्रव्य तयार करा. कारण ते नंतर ठेवू नये म्हणतात आणि ते सगळं म्हणजे त्याच वेळेस उपयोगात आणायचं असतं. आणि आता ही सगळी जर सेवा झाली ना आपली, या 3 बोटांनी म्हणजे स्वाहाकार करायचा. बघा, हे बोट सोडून द्यायचं, हे पण बोट सोडून द्यायचंय. या 3 बोटांनी स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडून जे काही चुका झालेल्या असतील समजा, त्याच्यासाठी आपल्याला एक श्लोकी विष्णू सहस्रनामाचा मंत्र घ्यायचा आहे. ओम नमस्तोनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शिशुर बाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी युगधारणे नमः असा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. ते या मंत्राला तुपाची आहुती द्यायची आपल्याला आणि यानंतर आपलं हे हवन पूर्ण होतं. तर असं हे हवन खूप छान आहे. बघा, करतानाच घरामध्ये एवढी शुद्धता निर्माण होते. हवनासाठी तुम्ही सामग्री काय वापरणार आहे, गौरी वापरा किंवा तुमच्याकडं समिधा असतील समिधा वापरा. समिधा नसतील तर तुम्ही आपले नारळाची शेंडी वगैरे असते बघा, नारळ फोडतो आपण, ते सगळं जपून ठेवतो. नारळाचं कवच असतं वरचं तेही वापरलं तर चालतं. तुमच्याकडे कोणत्या दुसऱ्या झाडांची लाकडं असतील ते वापरा. पण गौरी थोडीशी का होईना वापरा. कारण गौरी वापरल्याने आणि आपण हवन केल्याने तो घरामध्ये एवढा छान सुगंध येतो ना. मला तर खूप आवडतो तो हा सुगंध जो असतो तो. आणि हवन पेटवताना काय करायचं आहे, आपल्या घरातला जो दिवा आहे त्याने कापराने भीमसेनी कापूर असेल तर खूपच छान. भीमसेनी कापुराने ते म्हणजे दिव्यावरून तो कापूर पेटवून घ्यायचा आहे आणि मग ते आपण हवन पेटवायचं आहे. तुम्हाला जर शास्त्रशुद्ध पद्धतीने जरी नाही पूजा आली तरी तुम्ही साधी बोळी पूजा करा. देवाला आपला भाव महत्त्वाचा आहे. जसं जमेल तसं करा. पण तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, भरभराटी आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. चला तर मग असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जे तुम्हाला आवडलं असेल ते घ्या, जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत द्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.